शिवराया जय शंभूराजे. बलिदान मास चालू आहे. आपण सगळे बलिदान मासाचं पालन करत आहोत आणि इथून पुढेही करत राहणार. पण माझा एकच प्रश्न आहे, जे आपल्या महाराजांची जयंती असते तेव्हा जे उत्साहात लोक जे गोळा होतात, जे डान्स करतात डीजेवर वगैरे, ती कुठे गायब आहेत? ह्या बलिदान मासात हा इतका छावा पिक्चर पाहिला ना, मग छावा पिक्चर संपल्यानंतर बरीच लोक रडली. ती रडलेली लोक तर खूप होती, पण त्यांनी बलिदान मासात सहभागी होणं खूप गरजेचं होतं, पण ते अजिबात होत नाहीत. महाराजांचं बलिदान विसरून कधीच चालणार नाही. महाराजांचं जे बलिदान आहे ना, ते मूवी मध्ये किती मूवी 3 तासाची असते, तर किती दाखवलं, थोडंसं दाखवलेलं आहे. पण 40 दिवस तुम्ही विचार करू शकता की काय यातना, काय त्रास असेल. तर ते तुम्ही आता बलिदान मासात आपापल्या चौकात, आपापल्या गावात, आपापल्या ठिकाणी कुठेही बलिदान मास साजरा करताना तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे बाकीच्या लोकांनी. तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायला पाहिजे. तर बलिदान मास काय आहे किंवा श्लोक काय आहेत हे तुम्हाला, तुमच्या लहान मुलांना किंवा घरातल्या लोकांना माहिती पाहिजे. पुढच्या पिढ्यांना तुम्ही काय देणार आहात आणि काय नाही. जॉब आहे, बायकांना स्वयंपाक आहे, हे तर आपलं आयुष्याचं चालूच आहे. फक्त 10 ते 15 मिनिट तुम्हाला वेळ काढून आपापल्या गावात चौकात जायचं आहे, जमा व्हायचं आहे आणि बलिदान मासाचं पालन करायचं आहे. तुम्हाला काही खर्च नाही किंवा खूप 2-3 तास वेळ लागणार आहे असंही काही नाही. मला खूप वाईट वाटतं माहितीये, म्हणजे शिवभक्त भरपूर आहेत, ह्याच्यात काही वाद नाहीये, पण सगळे लोकांनी असं जमलं पाहिजे. बस असं वाटतं की इतकी गर्दी झाली पाहिजे की पोलिसांचा बंदोबस्त लागला पाहिजे. रोज बलिदान मासाच्या वेळी जे रात्री श्लोक वगैरे घेतो आपण त्यावेळेस इतकी गर्दी जमली पाहिजे, पण ती दिसत नाहीये. प्लीज, आता काही दिवसच बाकी आहेत, तर तुम्ही लोकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं, माझी हीच इच्छा आहे. आणि महाराजांचं बलिदान विसरू नये. बस एक एक श्लोकचे जे शब्द आहेत ना, ते असं काळजाला कापण्यासारखे आहेत माहितीये. तुम्ही श्लोक जर सिरियस ऐकले तर खूप त्रास आहे. आणि श्लोकाचा अर्थ तर मी तर सांगू शकत नाही, फक्त मी जसं येते तसं श्लोक फक्त बोलते बस. पण श्लोकात असं तुम्ही स्वतःच्या मनाला विचार केला ना, खूप अर्थ निघतात, खूप काही गोष्टी. प्लीज सर्वांनी बलिदान मासात सहभागी व्हा. आपापल्या गावात प्रत्येकाने हजर व्हा. बलिदान मास काय आहे हे आपल्या लहान मुलांना सांगा. पुढच्या पिढींना बलिदान मास समजला पाहिजे, नाहीतर काही पिढ्यानंतर म्हणतील अरे महाराज कोण होते, असं व्हायला नको. प्लीज हात जोडून रिक्वेस्ट आहे.